विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ. उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापती, नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा. खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीला विनंती. सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन. पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचा मुद्दा विधानसभेत आमदार भीमराव तापकीर यांनी मुद्दा उचलला. तांत्रिक चुकांमुळे अपघात होतात. मंत्री योगेश कदम यांचं उत्तर. लवकरच 6,000 कोटींचा एलिव्हेटेड पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची आज संध्याकाळी देवगिरीवर बैठक. रुपाली चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार अशी माहिती. तर बैठकीत सुनेत्रा पवार आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करतील अशीही माहिती. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीचं नवरा बायकोचं नातं. लोणावळा नगराध्यक्षांच्या विधानामुळे वाद. नगरपालिकेतील मुख्याधिकारी बायको बाहेर फिरते आणि लोकप्रतिनिधी नवरा कार्यालयात बसतो असं नगराध्यक्षांचं विधान. त्यांच्या या विधानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जिओ आणि नगराध्यक्ष हे बायको नवऱ्याचं नातं कसं असतं तसं नातं आहे. बायको फिरती बाहेर आणि नवरा बसताय घरी, अशी पद्धत झालेली इथं. तर ती जुळून येण्याचे मी प्रयत्न बरेच केले, पण तो काय ते साहेब काय ऐकायला तयार नव्हते. त्यामुळं आम्ही सुद्धा वैतागलो काम कसं करायचं. आणि आम्ही नवीन नगरसेवक, आम्हाला डायरेक्शन देणारं कोण नाही इथं. आम्ही कसं पुढं जायचं हा प्रकार इथं व्हायला लागला. त्यामुळं मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता टाळे ठोकल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाही. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 27 मार्चला धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड होणार. महायुतीतील तिन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू. मुंबईच्या वडाळ्यातील भाजप पदाधिकारी विजयसिंग गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड. दारूच्या नशेत कैलास पठारेकडून किरकोळ वादातून कार्यालयाची तोडफोड. गुढीपाडव्यालाच कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू. मुंबई रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करून गोरखपूर एक्सप्रेस सुरू केल्यानं मनसे आक्रमक. मनसे नेत्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. दादर रत्नागिरी एक्सप्रेस पुन्हा दादरवरून सुरू न केल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकरांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. सावंतवाडीत मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं. भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती. सूत्रांची माहिती. अजय मिसर यांनी 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट, 2011 मधील दादर ओपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारी खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके बनावट खडे. त्यापाठोपाठ मध विकून भक्तांना गंडवलं. 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकल्याचा प्रकार. तर तुर्की मधाच्या नावाखाली खरातनं फसवणूक केल्याची माहिती. भोंदूबाबा अशोक खरातची शिर्डीत कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर. शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारामध्ये असणाऱ्या कोट्यवधीच्या मालमत्तेत खरात भागीदार. शिर्डीतील सिल्वर लॉन्समध्ये खरात भागीदार. या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या त्याचीही चौकशी होणार. अशोक खरात प्रकरणात आता प्रहारचे बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता. बच्चू कडूंचा अशोक खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल. भाजपचे मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या, दोघांमधला संवाद. अशोक खरात प्रकरणात सहभागी आमदार आणि मंत्र्यांना सहआरोपी करा. खासदार संजय राऊत यांची पुन्हा मागणी. मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे योग्य कारवाई होईल, संजय राऊत यांना विश्वास. या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी, म्हणून मी म्हणतो त्यांना सहआरोपी करा. आणि ते अत्यंत गुप्ततेनेही कारवाई झाली. हे फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते, बाकी कोणी.
गुंडगिरीचा केंद्रबिंदू विधिमंडळाची इमारत. संजय राऊतांचं वादग्रस्त विधान. पोलिसांनी गुंडगिरी केली तेव्हा विधिमंडळ काय करत होतं? लोकशाहीवर बोलणारे लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप. देवेंद्र फडणवीस व गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाईनंतर मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात शुकशुकाट. एरवी मंदिरात भाविकांची गर्दी असायची, आता मंदिर परिसरात खरातचा कोणताही भक्त येत नाही. सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई नाशिकच्या मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिराची पाहणी. मंदिराशेजारी असलेलं खरातचं आलिशान फार्म हाऊस देखील तृप्ती देसाईंनी पाहिलंय. अशोक खरातकडून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावं. एसआयटी प्रमुखांचं पीडित महिलांना आवाहन. पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर. आतापर्यंत खरात विरोधात 6 गुन्हे दाखल. अशोक खरातच्या विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. नराधम अशोक खरातनं विद्यार्थिनीशीही गैरवर्तन केल्याचं उघडकीस. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारीत एका विद्यार्थिनीचा समावेश. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी. सातारासारखे प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती. साताऱ्याची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या. खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध. शंभूराज देसाईंनी जी माहिती दिली ती धक्कादायक. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करणार, सुप्रिया सुळेंची माहिती. साताऱ्यात ड्रग्ज सापडला तेव्हा शिंदेंच्या भावाला वाचवणारे तुषार दोषीच. संजय राऊतांचा पुन्हा आरोप. दोषींनी तुम्हाला 2 वेळा वाचवलं. नीलम गोऱ्हेंना दोषींचं निलंबन करण्याचा अधिकार आहे का? संजय राऊतांचा सवाल. साताऱ्यात मंत्र्यांना गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय मारहाण नाही. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यापेक्षा आक्रमकता दाखवा, सत्ताधाऱ्यांवर टीका. साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांचं आणखी प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांची दडपशाही. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांचा आरोप. बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाची म्हसवडमध्ये धिंड काढली होती. त्याविरोधात कोल्हापुरात महेश करचे यांचं उपोषण. ख्रिश्चन मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. फक्त हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा. ख्रिस्ती धर्म स्वीकारून तो पाळणारे अनुसूचित जातीचे ठरत नसल्याचंही स्पष्ट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 एप्रिलला. बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. आरोपींच्या वकिलांनी मागितलेले पुरावे देण्यात आले. तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याबाबतचा अर्ज फेटाळला. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून चोरी प्रकरणात आतापर्यंत 6 कर्मचाऱ्यांना अटक. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून कारवाई. आतापर्यंत 60,000ची रोकड जप्त. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निमगाव येथील महिला ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. मातीचं अवैध उत्खनन करता म्हणून वीटभट्टी चालकाकडून 10,000ची लाच स्वीकारताना अटक. 35,000 रुपयांची मागणी केली होती. नांदेडमधील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी हरिगिर दत्तगिरी महाराजांच्या पोलीस कोठडीत वाढ. अटकेआधी बाबानं आपला मोबाईल गायब केलाय. पोलिसांकडून मोबाईलचा शोध सुरू. गडचिरोलीमध्ये हुंड्यासाठी परिचारिकेचा छळ. पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. 2021ला पीडितेचं लग्न झालं होतं. पगाराच्या पैशासाठी आणि हुंड्यासाठी सतत मानसिक छळ सुरू होता. परळी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. या प्रकरणात मुलीच्या तपासणीला विलंब करणाऱ्या 5 डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी होणार झाडांची कत्तल. ब्रिटिशकालीन 109 कडुनिंबाची झाडं तोडली जाणार. पर्यावरण प्रेमींकडून मात्र वृक्षतोडीला विरोध. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वणवा पसरला. डोंगरातील संपूर्ण भागाला आग लागली आहे. परिसरातील संपूर्ण गवत जळून गेलंय. जंगलाला लागणारा वणवा थांबवण्याचं प्रशासनासमोर आव्हान. सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोणजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक. अपघातात पती पत्नी जागीच ठार. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील पती पत्नीचा मृत्यू. मृत महिला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकील.
नांदेडच्या आसना पुलाजवळ भरधाव स्कूल बस रस्त्यावर उलटली. सुदैवानं बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जीवितहानी नाही. चालकासह दोघांना दुखापत, तर बसचे ब्रेक लागले नसल्यानं अपघात झाल्याची माहिती. गडचिरोली चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटा येथील अपघाताची मालिका सुरू. भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं. घटनेमध्ये दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत. रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतेत. यंदा आंब्याचं 80 ते 90% उत्पादन घटलं. बदलत्या हवामानाचा फटका. रायगडमध्ये यंदा 15%च आंब्याचं उत्पादन. खवय्यांना उशिरा आंबा मिळण्याची शक्यता. युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ. आजचा सोन्याचा भाव प्रतितोळा 1,45,000 रुपयांवर. चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ. नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील मध्यवर्ती शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,000 कोंबड्यांचा मृत्यू, 14,000 अंडी नष्ट. तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई. नागपूर जिल्ह्याचा पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात भीषण आग. 100 एकर गव्हाचं पीक जळून खाक. काढणीला आलेल्या गव्हाचं पीक जळल्यामुळे शेतकरी हवालदिल. मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे 11,600 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालेल्या शेती पिकाचे 80% पंचनामे पूर्ण. तर लवकरच उरलेले पंचनामे पूर्ण होऊन मदत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. काल मुंबईचा पारा 36 अंशांवर. उष्णतेनं मुंबईकर घामाघूम. पुढील आणखी 2 दिवस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.